पार्वतीला इतका आनंद झाला, मायबाप नसतेला अरे तो तर एकच आहे भगवान शिवजी, माझी इच्छा होती भगवान शंकर. आणि मग सांगितलं नारदाने हिला तपाला जावं लागल. आणि मग पार्वती माता तपाला निघाल्या आणि मग तपाला गेल्याच्या नंतर अनेक वर्ष तपश्चर्या केली, 1000 वर्ष, काही 1000 वर्ष पाला खाल्ला नाही का. काही माणसं म्हणते महाराज 1000 वर्ष म्हणजे तिचं वय किती होतं, कोण्या वयात लग्न केलं. हे बघा ज्या त्या काळानुसार वय मर्यादा होती बघा नाही का. सत्ययुगामध्ये माणसाचं आयुष्य 1 लक्ष होतं, एका शून्यानं आयुष्य कमी झालं बरं का. मग नंतर त्रेतायुगामध्ये 10,000 वर आलं, पुन्हा शून्य कमी झालं. द्वापार युगामध्ये 1000 वर आलं, आता पुन्हा शून्य कमी झालं. कलियुगात 100 आहे. पण आता देवाला विनंती करा, देवा आता तुम्ही शून्य कमी करायच्या भानगडीत पडू नका. आता जर शून्य कमी केलं तर 2च पंचवार्षिक 10 वर्षात काय होणार आहे नाही का. मग आत्ताही बघा, आत्ताची माणसं सोपी भाषा आहे. अहो साधा आत्ताचे माणसं 61वी साजरी करतात का, 62ची गॅरंटी नाही म्हणून 61वी साजरी करतात. पण 60-62च्या वर्षामध्ये म्हणतात पठ्ठ्यानं 12 वर्ष तप केलं, हे आपण मान्य करतो. अरे 60-65 वर्षाच्या आयुष्यात आपण 12 वर्ष तपश्चर्या केल्याचं मान्य करतो. मग 1,00,000 वर्षाच्या आयुष्यामध्ये 2-4 हजार वर्ष पार्वतीची तपात गेली तर तुमचं माझं काय जातं, हिशोब त्या मानानं लावायचा असतो. मग अनेक 1000 वर्ष तपश्चर्या केली पार्वती मातेने. आणि मग राम इकडे रामभद्र म्हणले शिवजी विवाह करो म्हणजे मुझे नाही. आणि मग राम आता ते महादेवजी समाधिस्थ आहेत. आणि मग इकडे पार्वती मातेची परीक्षा घेण्याकरता निघालेले आहेत. आणि मग पार्वती मातेला नमस्कार केला. आणि पार्वती माताला म्हटलं की उठल्या आणि मग त्यांना तुमचं नेमकं काय म्हणणं आहे. काय नाही, मला महादेवासोबत लग्न करायचंय, म्हणजे त्याच्यापेक्षा विष्णूसोबत करा. नाही जमणार म्हणजे तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, लेकिन पती शंकर जी को ही करूंगी. याहून कळालं की पार्वतीचं भगवान शंकरावर किती श्रद्धा, किती प्रेम आहे. आणि मग हे महादेवाला सांगितलं. महादेवा आणि बाकीचे सगळे देवता लोक महादेवजीकडे आले. तुम्हाला लग्न करावं लागल म्हणजे हे महादेवजीला माहिती आहे हे कुठपर्यंत, हे तारकासूर मरेपर्यंत हमारी मांगे पुरी करू म्हणणार आहेत. आणि एकदा तारकासूर मेला की एकही माझा अभिनंदन करायला येणार नाही. कारण की बर का तारकासूर मरेपर्यंत, कारण की भगवान शंकराच्या पुत्रापासून कार्तिक स्वामीच्या हातानं तारकासूर मरणार. याच्याकरता सगळे देवता प्रार्थना करतात महादेवजीची, महादेवजी विवाह करण्याकरता. अरे कतार में क्यों खड़े देवता लोग, उदासीनता चाहिए. भगवान शंकर जी किसी की शादी नहीं, बाराती बनने का मौका नहीं, नाचने कूदने को मिलता नहीं. अरे मुझे रामभद्र की जी आज्ञा है करके मी विवाह करूंगा. आणि मग हे सरळ सरळ म्हणत नाही की तुम्ही लग्न करा मग तुम्हाला मुलगा होईल, त्याच्या हातून तारकासूर मरल आणि आम्ही मुक्त होऊ, असं नाहीत म्हणत. मग आणि मग प्रभू आपलं महादेवजी म्हणतात अरे मैं रामभद्र की आज्ञा करके विवाह करूंगा. आणि मग महादेवाला नवरदेवाच्या वेशामध्ये, बरं का रघुनंदन महाराज, नवरदेवाच्या वेशामध्ये सगळे त्या स्वरूपामध्ये सगळे सजवतात. शिव ही शंभु गण कर ही श्रृंगारा, जटा मुकुट अहि मोर सवारा. शिव ही शंभु गण कर ही श्रृंगारा, जटा मुकुट शिव ही शंभु गण कर ही श्रृंगारा.
शंभुगण करही श्रंगारा. आणि मग महादेवजीचा शृंगार करतात सगळे. आणि मग ते शृंगार करायला लागले. आणि मग एकाने काय केलं, एक मोठा साप आणला आणि महादेवाच्या गळ्यात टाकला. ब्रेसलेट नाही का, एकाने छोटा आणला ब्रेसलेट सारखं, ते महादेवाच्या हातामध्ये लटकवला साप. एकाने इंगळ्या जातीचे ते 2 विंचू आणले, कानात लटकवले कुंडलासारखे. एकाने बैल उभा केला नाही का, एकाने त्रिशूळ हातात दिलं. बैल का उभा केला नाही का, आणि बाकीच्या नवरदेवात आणि महादेवात फरक आहे. बाकीचे घोड्यावर बसतात, हा बैलावर. का, बैल हे धर्माचं स्वरूप आहे नाही का. जसे बैलाला 4 पाय तसे धर्माचे 4 पाय. सत्य, तप, दया आणि दान हे धर्माचे 4 पाय आहेत. आणि बरोबर कैकेयीनं याचा वाटप मागितला बरं का. रघुकुल के आप सत्य कहो नाही का, सत्य लावलं दशरथाकडे नाही का. मुझ पर दया करो, दया घेतली स्वतःकडे. माझ्या भरताला गादी द्या, दान दिलं भरताकडे नाही का. आणि सत्य, तप, दया, सत्य आणि तप लावलं रामाला. याच्यात अख्खं तर 4 मध्ये अख्खं रामायण आहे. सत्य, तप, दया, दान आणि 4 म्हणून बैल उभा केला. आणि मग आणि नवरदेवाच्या वेशामध्ये सगळे महादेव. आता ते महादेवाचे काय, महादेवजीच्या लग्नातला थाट बघितला आणि सगळे देवता लोक जात होते. एक सगळ्यात पुढं होते कोण, सगळ्यात पुढं बघितले विष्णू भगवंताला बघितलं. आणि मग ते हिमालयातले सगळे चकित झाले. बापरे, विचारलं, आप दुल्हे राजा? नहीं, मैं बराती हूँ. नाचने लग गए हिमालय वाले. अरे बराती इतने सुंदर तो दुल्हा कितना सुंदर होगा. विष्णू भगवान बोले 10 मिनिट रुको, जवळा बाजार तक आया है. आणि मग विष्णू भगवान गेल्याच्या नंतर ही पार्टी गेली. आणि मग ती पार्टी आली कोणती, भूतावेळात वेताळाची पार्टी आली. आणि मग भूते वेताळ नाचती हर्ष युक्त उमापती. वेताळ नाचती हर्ष युक्त उमापती. धन्यवाद. जोरदार टाळ्या वाजवा, सगळ्या टीम करतात. एकल्याचा नव्हे खेळ, बरोबर आहे का. एकट्यावर काय चालतं. इकडे रथी महारथी आहेत, पलीकडे महारथी करणे ती दाखवणारे सगळे नाही का. म्हणून आता भूते वेताळाचं ते सगळं ते आल्याच्या नंतर पार्वतीची आई आणि मग ते माझा जावाई शंकर भगवान सोन्याची आरती घेऊन आली जावायला ओवळण्याकरता. कोण, महादेवाची सासूबाई. आणि मग ते पार्वतीची आई सोन्याची फुलवात घेऊन आली आणि ओवाळायला गेली तर गळ्यापर्यंत आरतीचा हात पोचला
आणि सासूबाईनं बघितलं तर गळ्यातल्या सापानं फणा उगारला. आरती सई सासू खाली पडली. हे कुठं सांगतो महादेवाच्या लग्नातलं, मी तिथंच होतो. आणि मग विचारलं महादेवांना, शृंगी या कोण आहेत? या तुमच्या सासूबाई आहेत. काय झालं? पडल्या. उभ्या होत्या का? निवडणुकीला नाही, आरतीला. भलतीकडे नको डोकं चालू. बरोबर, उभ्या होत्या का? तुम्हाला सांगितलं मालक, इथं लग्नामध्ये सापाचं काय काम नाही, तुम्ही घालून आला. मग तुमची सासू घाबरून पडली. तिला वाटलं माझ्या मुलीच्या नवऱ्याच्या म्हणजे माझ्या जावयाच्या गळ्यात जर साप तर माझ्या मुलीचं काय होईल? अरे शृंगी, मला माझ्या सासूची दया येते. अरे जिच्या जावयाच्या गळ्यात साप आहे तिच्या मुलीच्या कुंकवाला आयुष्यात कधी धोका नाही. म्हणून काळावर झोपतो तो श्री विष्णू, काळावर नाचतो तो श्रीकृष्ण, आणि काळ गळ्यात घालतो तो महादेव म्हणजे शिवजी, नाही का? तरी पण आरती का पडली यातला दुसरा भाग सांगतो तुम्हाला. बऱ्याच दिवसापासून पार्वतीच्या आईनं विचार केला होता, माझा जावाई शंकर भगवान आहे, मी आरती ववाळल. पण आरती ववाळायला गेली सासूबाई तर वर बघितला, डोक्यावर चंद्र बघितला, आणि तिथे सासून विचार केला, बाप रे, आकाशाचा चंद्र जिथं रात्रंदिवस माझ्या जावाई बापूला ओळखतो तिथं माझी डालड्याची फुलवात काय कामाची? लाजून आरती खाली पडली. हा त्यातला दुसरा भाव. आणि मग जिकडे तिकडे, नाही का, आणि मग ते जिकडे तिकडे शांतता पसरली. तो आला पाहिजे, तो रे, तो आला पाहिजे. कोण? त्यानेच बघितला हा बैलवाला नवरदेव. तितक्यात आले नारायण, आणि त्यांचं तिथंच काम आहे बरं का. शक्ती घरात आहे आणि शिव दारात आहे, तरी पण दोघांचा विवाह का होत नाही याचं कारण आहे मध्यस्थ संत आले नाही. संत वेल्डिंगच्या कामावर आहेत. आणि मग नारदजीला कोणी सन्मान करत नाही. हिमालयाकडे गेले आणि विचारलं. नारदजी उदासीन वृत्ते ते हिमालय बघितले. कळालं हिमालया उदासीनतेचं कारण, पण लक्षात ठेव, अरे जिला माझी मुलगी म्हणतो ही सगळ्या जगाची माय आहे. आपण तिची लेकरं, जगाच्या माईचं मुलगी म्हणून पोटी तुझ्या जन्माला आली, भाग्य आहे तुझं. आणि मग इकडे आनंद झाला. आणि मग हिमालयाला इतका आनंद झाला. मग भोजनाचा कार्यक्रम, लग्नाचा कार्यक्रम, धर्म अर्थ काम मोक्ष 4 मंगल फेरे झाले. ब्रह्मवृंदांच्या साक्षीमध्ये पार्वतीचा हात महादेवाच्या हातामध्ये गेला. लग्न सोहळा यथासांगरित्या पार पडला आणि तिला वाटही लावण्यात आलं. आणि मग नंतर माता मजल धर्मजल करत शिवजी आणि माता पार्वती समयोपरांत 2 पुत्रांचा जन्म झाला. पुत्र, बेटा आणि लडका. हे शब्द जरी जवळजवळचे असते तरी अर्थ वेगवेगळा आहे. पुत्र उसे कहते, नाही का, बेटा उसे कहते हैं. बंटवाड़े में खुश रहता वो बेटा, और बंटवाड़े के बाद भी पिता को लड़ लड़ के ज्यादा इस्टेट मांगता वो लड़का. और जो बोलता है पिताजी आपकी पूरी जायदाद उसके देने उसे दे दो, मुझे केवल आप चाहिए, मैं जिंदगी भर आपकी सेवा करता हूँ, उसे कहते पुत्र. पुन्हा नरकात राहते इति पुत्र. पू नावाच्या नरकातून जो पूर्वजांना तारतो त्याला पुत्र म्हणतात. आणि मग भगवान शंकरजी, नाही का, आता इथे भगवान शंकरजी विश्वास आहे, माता पार्वती श्रद्धा आहे. आणि विश्वास, श्रद्धेचं ज्यावेळेस विश्वासासोबत पाणी ग्रहण नाही का सोहळा होतो त्यावेळेस 2 पुत्र जन्माला येतात, नाही का, गणेश भगवान आणि कार्तिक स्वामी. कार्तिक स्वामीच्या द्वारे वध तारकासुराचा असे काही दिवस गेले. आणि बर का, आणि मग अति प्रसन्न वदन भगवान शंकरजीचं माता पार्वतीने विचार केला. हीच विचारण्याची संधी. म्हणून पत्नीनं पतीला कधी काम सांगावं याचंही उत्तर रामायणात आहे. नाहीतर पती ऑफिस मधून मोठ्या साहेबासोबत भांडून आला आणि भांडून आल्याच्या नंतर पत्नी दारात आल्या म्हणते, घरात नंतर या, रॉकेल आणल का रॉकेल का हागेत रॉकेल झालं. मग अशा पती सोबत जरा वेळ बोलायचं ना रघुनाथ महाराज. आणि मंत्र म्हणत असतं, पाणी घेता का हो, का चहा करू, का नाश्ता खाता, का पाणी गरम झालं आंघोळच करून घेता. आणि मग ते आंघोळ वगैरे झाली की मग त्याला म्हणायचं, त्याला ताट वाढायचं असतं. आणि मग जेवायला वाढल्याच्या नंतर अर्ध्या जेवणानंतर ते गार होतं. जेवण नाही, जेवणार.
जेवणारा गार होतं, हळूच म्हणायचं असतं का हो काय मी म्हणत होते काय नाही मी तुला तेवढंच येतं का नाही मी म्हणत होते ते काय तुला तेवढंच पाटे का पुढचं सांगते मी म्हणत होते ते अर्धा 1 लिटर रॉकेल अर्धा लिटर कशाला आखा डबाच घेऊन येतो ना इतकं खुशीत येतं पण ती विचारण्याची पद्धत आहे नाही का. तसं आज शंकरजी प्रसन्न आहेत आणि माता पार्वतीने विचार केला हीच विचारण्याची संधी. अति प्रसन्न वदन बघितलं आणि विचारलं आणि महादेवजी प्रसन्न आहेत आई आणि विचारलं अति नम्रतेने विचारलं. पार्वती माता भगवान शिवजीले म्हणाल्या मुझे गत जन्म की याद है, पहले जन्म में आपकी पत्नी दक्ष कन्या आपके साथ राम कथा सुनने के लिए अगस्ती महाराज जी की आई थी. अगस्ती जी की सरलता का मैंने गलत अर्थ लगाया, कथा ध्यान से नहीं सुनी, लेकिन आपका कहना नहीं माना. मेरा जन्म हिमालय के गोद में हुआ, मेरा नाम पार्वती रखा गया. सद्भाग्य से आप मुझे मेरे पति मिल गए, लेकिन मेरा संशय नहीं गया. लेकिन पहले जन्म में आपके साथ वाद करती थी जी, अब मैं संवाद करती हूँ नाही का. म्हणून बरं का हे लक्षात घ्या गुरुजी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतात शाळेमध्ये ही त्यांची परीक्षा वृत्ती आहे, पण विद्यार्थी गुरुजींना विचारतो ही त्याची जिज्ञासा वृत्ती आहे. आपण शिकवलेला विषय विद्यार्थ्यांच्या गळी पूर्ण उतरला का नाही हे बघण्याकरता गुरुजी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतात. ही गुरुजींची परीक्षा वृत्ती. पण गुरुजींनी शिकवलेला विषय पूर्ण अर्धा कळालेला असतो आणि अर्धा कळायचा राहिलेला असतो. त्यावेळेस विद्यार्थी गुरुजींना उभं राहून शाळेमध्ये प्रश्न विचारतो ही त्या विद्यार्थ्याची जिज्ञासा वृत्ती आहे. तसा माता पार्वती म्हणाल्या पहले जन्म में आपके साथ वाद करती थी जी, मैं अब संवाद करती हूँ. हे बघा वाद वेगळा आणि संवाद वेगळा. एकाच बोलणं संपलं की दुसऱ्याने बोलणे याला वाद बरं का याला संवाद म्हणतात. आणि एकाच वेळेला सगळ्यांनीच बोलणे त्याला वाद म्हणतात. आणि त्यात काहीच निष्पन्न असू शकत नाही नाही का. म्हणून महाभारतामध्ये कृष्ण अर्जुनाचं बोलणं हा संवाद आहे आणि कौरव पांडवांचं बोलणं हा वाद आहे. नाहीतर गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी बघा श्री कृष्णार्जुन संवादे पुरुषोत्तम योगो नाम पंचदशोध्याया. श्री कृष्णार्जुन संवादे आणि कौरव पांडव वादे म्हणजे महाभारतामध्ये कृष्ण अर्जुनाचं बोलणं हा संवाद आहे आणि कौरव पांडवांचं बोलणं हा वाद आहे. काहीच माणसं कुणा कुठेही वाद करतात आणि त्या वादात काहीच निष्पन्न असू शकत नाही. इकडचं नाही मी तिकड सांगतो ज्या भागाला नाव नाही तिकडचं. 2 मावशा बसल्या पूर्णेवरून तिकडे शेगावच्या गजानन बाबाच्या दर्शनाला जायचं होतं आणि मग रेल्वे निघाली आणि दोघींचे सुधीर महाराज दोघींचे वाद चालू झाला. कशावरून खिडकीवरून रेल्वेमध्ये. एक दुसरीला म्हणते बंद कर खिडकी, ती म्हणते नाही करणार. का नाही करणार. आता तुम्ही म्हणसाल महाराज एवढी साऊंड सिस्टीम चांगली आम्ही काय ऐकायला काय बहिरे नाहीत तुम्ही चवताळू का बोलता. हे बघा जसा प्रसंग आहे तसं बोलावं लागतं माणिकराव बरोबर आहे का. भांडणं माऊली शांत असतात का. खिडकी बंद करा मग भांडायला काय करणे बंद कर खिडकी म्हणजे जरा भांडल्यावानी वाटतं बरोबर आहे का. हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र सांगणारा महाराज बरं का अमोल महाराज रघुनाथ महाराज नवीन जरा आहे का. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र सांगणारा महाराज कशा आवाजावाला पाहिजेत हा पहाडी आवाजावाला महाराज पाहिजे बरोबर नाही का. शिवाजी महाराजांचं चरित्र सांगणारा महाराज कसा शिवचरित्र कसं सांगितलं पाहिजे. छत्रपती शिवाजी राजाने आपली तलवार काढली असं सांगितलं तर बरं वाटतं. आणि असं सांगितल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार काढली अरे इथं काय कांदा कापायचा आहे का बरोबर आहे का. बघा ज्या त्या भाषेत सांगितलं तर बरं वाटतं. तसं 2 मावशा भांडत होत्या इकडच्या नाही तिकडच्या पूर्णेच्या. त्या इकडच्या आल्या असतील तिकडच्या नाही बरं का ते तिकडच्या बसल्या सोडून. त्या 2 माता मावल्या पूर्णेच्या स्टेशनवर बसल्या रेल्वेमध्ये आणि त्यांना शेगावच्या गजानन बाबाच्या दर्शनाला जायचं होतं. रेल्वेमध्ये बसल्या आणि दोघीचा वाद चालू झाला खिडकीवरून रेल्वेतल्या. एक म्हणते दुसरीला बंद कर खिडकी. नाही करणार. का नाही करणार. तुझ्या बापाची घरची रेल्वे का. तुझ्या बापाच्या घरची रेल्वे का. मी फुकट बसले का. ती म्हणते मी फुकट बसते का. अगं खिडकी उघड मला गारठ सहन होत नाही. ती म्हणते खिडकी बंद कर. एक म्हणते खिडकी उघड एक म्हणते खिडकी बंद कर. अगं खिडकी उघड मला उकाडा सहन होत नाही. दुसरी म्हणते खिडकी बंद कर मला गारठ सहन होत नाही. असं करता 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 हिंगोलीचं स्टेशन आलं. भरा 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 प्रवासी उतरले. पोलीस काय साहेब दोघींनी डोकं उठवलं. काय झालं.
काय म्हणणं आहे साहेब, काय म्हणणं आहे मावशी तुमचं? साहेब हिला म्हणते खिडकी बंद कर, मला गाठ सण होत नाही. मावशी तुमचं काय म्हणणं आहे? साहेब मला उकाडा सण होत नाही, आता काय करावं? त्या दोघीचे भांडणं, एक कॉलेज कुमार पार पूर्णेपासून हिंगोली पर्यंत 1-1.5 तास त्यानं दोघीचे भांडणं बघितले. त्या कॉलेज कुमारानं पोलिसाला आवाज दिला, साहेब इकडे या. काय तुम्ही दोघीच्या भानगडीत पडू नका. साहेब म्हणले मला शिकवतो का रे? साहेब तुम्ही एक काम करा, तुम्ही खिडकीजवळ जा. साहेब माऊली खिडकीजवळ गेले, खिडकीला काचच नाही. घ्या आता मी म्हणतो खिडकी बंद ठेवली काय आणि उघडी ठेवली काय? काय कारण आहे का? हा विनाकारांचा वाद आहे. या भांडणामध्ये शेंडाही नाही, बुडं नाही गावठी भाषेत आपल्या, बरोबर आहे का? विनाकारांचा वाद घालायची सवय असते काही माणसाला. ते लॉकडाऊन मध्ये एकाचं लग्न झालं, कोण्या गावचं मला विचारू नका. लॉकडाऊन मध्ये लग्न झालं. लॉकडाऊनचे लग्न म्हणजे येड्या बाबळी खाली, लिंबाच्या झाडाखाली, संत्र्याच्या मळ्यात, नाही का? आणि ती गाडी वाजली टवाय 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 की गाडी भर माणसं पळायची, बरोबर आहे का? लॉकडाऊनचे लग्न. आणि मग त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये एकाचं लग्न झालं आणि मग ते सासरा जावाई आणि मुलगी, मी काय टाइमपास सांगत नाही तुम्हाला, वाद आणि संवाद याच्यावरून सांगतो तुम्हाला. आणि मग ते जावाई सासरा आणि मुलगी निघाले. जात असताना असं गुंड्यासारखं गाव लागलं आणि मग ते जावयाचा सासऱ्याचा विनाकारांचा वाद चालू झाला. आणि मग ते असं शेतकऱ्याचे असे कणसं आले होते, ज्वारीचे मकाचे असे हिरवी गार असं ते ज्वारी निघलेली. आणि मग सासऱ्याचा आणि जावयाचा विनाकारांचा वाद चालू झाला. ज्वारी कोणाची? गुंड्याच्या आमच्या माऊलीची ज्वारी, बरं का? आणि सासऱ्याचा आणि जावयाचा वाद. आता ज्वारी बघितली आणि सासरा जावयाला म्हणला, मामा